नमस्कार, मी विलास आठवले, आपलं सर्वांचं स्वागत. लातूरमध्ये आहे मी. लाल किल्ला एक्सप्रेस लातूरमध्ये आहे. लोकसभेसंदर्भातली ही महत्वाची चर्चा आपण करतोय. लातूरकर लाल किल्ल्यावर कुणाला पाठवणार, कुणाला पंतप्रधान बनवणार, लातूरमध्ये गेल्या 5 वर्षात नेमकं काय झालं या विषयीची चर्चा. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे शैलेश गोजमगुंडे, काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर, वंचित बहुजन आघाडीचे ताहेर सय्यद, शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल. या सर्वांचं स्वागत आणि तुमच्या लातूरकरांचंही स्वागत. माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, गोंधळ नाही घालायचा, चर्चा करायची, खुर्ची सोडायची नाही. खुर्ची जो सोडेल त्याला बोलता येणार नाही, मी जाणार नाही त्याकडे. आणि प्रत्येकाचे मुद्दे ऐकून घ्या. प्रतिनिधींना, नेत्यांना विनंती आहे की त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी कंट्रोल करा. मी पहिल्यांदा सुरुवात करतो. आज सगळ्यात महत्वाचं, नरेंद्र मोदी सुरतमध्ये आहेत आणि सुरतमध्ये त्यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. 2014ला भाजप एकाच पक्षाचं सरकार घेऊन आलं होतं आणि 2019 मध्ये नरेंद्र मोदी आज बोलतायत, आत्ता बोलतायत ते म्हणतात की पुन्हा एकदा 2019 मध्ये भाजपचं सरकार येणार, एकाच पक्षाचं सरकार येणार. आता थांबा. भाजपचं सरकार येईल असं किती लोकांना वाटतं त्यांनी हात वरती करा. चला ठीक आहे, किती लोकांना वाटतं की भाजपचं सरकार येणार नाही, हात वरती करा. एवढ्या लोकांना वाटतं. चला ठीक आहे, मी चर्चेला सुरुवात करतो. जो जिता वही सिकंदर ही आपली पहिली सुरुवात असते. गेल्या 5 वर्षात तुमचा खासदार काय लातूरकरांना दिलं, अगदी मुद्देसूद सांगा, थोडक्यात सांगा. भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळी लातूरकरांनी आशीर्वाद दिला. डॉक्टर सुनील गायकवाड हे आमचे खासदार झाले आणि सुनील गायकवाड खासदार झाले. ऐकून घ्या. ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या नेत्याला मुद्दे मांडता येणार नाही. ऐकून घ्या ते काय म्हणतात ते. तुमच्या नेत्याला बोलून द्यायचं की नाही हे तुमच्या यांच्याकडे पण जातो. बोला, अगदी थोडक्यात बोला. सुनील गायकवाड खासदार झाल्यानंतर लातूरसाठी पहिल्यांदा 200 खाटाचं समोर उभं असलेलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दिलं, आकाशवाणी सेंटर दिलं. ठीक आहे, नाही थांबा, तुम्ही त्याला बोलू द्या, मी येतो तुमच्याकडे. थांबा, बोला. 2016ला या मल्टी स्पेशालिटीचं उद्घाटन झालेलं आहे, त्याची मंजुरी दिली आहे. लातूरकरांना बोगी कारखाना, जो मेट्रो बोगी कारखाना रेल्वे दिली कारखाना दिला. 25,000 लोकांना आज रोजगार इथं मिळणार आहे. युवकांसाठी आम्ही ते काम केलं आहे. याशिवाय आकाशवाणी केंद्राची तर मंजुरी आली आहे. नव्या 21 रेल्वे या खासदारांच्या प्रयत्नातून सुरू झाल्या. 100% कारखाना दिला असं तुमचं म्हणणं आहे, हॉस्पिटल दिलं असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे लातूरसाठी एवढं सगळं आणलं. आता मला सांगा की हे जे म्हणतात त्यात किती तथ्य चालू आहे का? हो, हे सपशेल खोट आहे. 200 खाटाचं हॉस्पिटल माननीय विलासराव देशमुखांनी मंजूर करून आणलं. तुम्ही रेल्वे बोगीचा कारखाना सांगता, आम्हाला सामान्य माणसाला गरजेची असलेली रेल्वे पळवली. रेल्वे तुम्ही घेऊन जाता आणि बोगीच्या कारखान्यात 500 माणसं काम करणार. आम्ही लोकांना काम दिलं. शिवराज पाटलांनी तर CRFचं युनिट आणलं, BSFचं युनिट आणलं. हजारो पोरांना रोजगार इथं मिळाला. आमच्या दृष्टीने सामान्याच्या पदरात काय पडलं हा विकास आहे. तो विकास तुमच्या खासदार करू शकले नाहीत. एकही नवं युनिट दिल्लीतलं लातूरला आलेलं नाही. सगळी आश्वासनं खोटी आहेत. ठीक आहे, सगळी आश्वासनं खोटी आहेत ते म्हणतात आम्ही काम केलं. तायलबाई, काय नेमकी परिस्थिती आहे? देशाची परिस्थिती अशी आहे की 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलं आणि काँग्रेसला कंटाळून भाजपला संधी देण्यात आली. भाजप बी त्याच रस्त्यावर चालायचा प्रयत्न केले. 4.5 वर्षात काहीच नाही केल्यामुळे काँग्रेस आणि भाजप हे एकाच बाजूचे 2 असल्यामुळे यांनी मारल्यासारखं करतो, राहिल्यासारखं करतो. हे दोघांची एकच बाजू आहे. आता तिसरा पर्याय थंड फंड प्रकाश आंबेडकर बॅरिस्टर. ठीक आहे, तो मुद्दा नंतर घेतो मी. चला ठीक आहे, तो मुद्दा नंतर घेतो. आता इथे मला सांगा, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? आता हे म्हणतात की आम्ही 4 वर्षात काम केलं. हा बोला. आता शैलेश गोजमगुंडे भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की ते 21 रेल्वे चालू झाल्या नवीन म्हणून. लातूरचं वेळापत्रक माझ्याकडे आहे. एकूण फक्त 11 रेल्वे लातूरमध्ये आहेत.
ज्याच्यामध्ये मान्य विलासराव देशमुख ऐका ऐका, काय म्हणतात ऐका, गोंधळ घालू नका, तुमच्यातलाच एक आहे. हे शाप खोटं बोलतायत. 11 रेल्वेचं वेळापत्रक इथं समोर आहे आणि हे 21 रेल्वे म्हणतात. हे खोटं बोलतात. दुसरा मुद्दा, ह्यांनी सांगितलं की लातूरचा विकास केला. लातूरचा इंग्रजाच्या काळातलं पोस्ट होतं, जे ह्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये हे पोस्ट निघून सोलापूरला गेलं, छटाई कार्यालय. मी असे अनेक मुद्दे या ठिकाणी देऊ शकतो. रेल्वे ते बोलतात 22-21 झाल्या, फक्त 11च आहे आणि लातूर आणि तो पोस्ट ऑफिस बाहेर गेलाय. आणि ठीक दुसरं आहे, मग सर, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आणखी नाही, आणखी ठीक आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? पक्का बघा, हे आहेत का कुणाच्या पक्षाचे? नाही ना, ठीक आहे. आता उभं राहा. आता मला सांगा की खासदार आपण निवडून देतो विकास करण्यासाठी, लातूर लोकसभा मतदारसंघात काय कसलं अडचणी आहे सर? लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलाच खासदारानं निर्णय चांगला घेतलेला नाही. आणि शिवराज पाटलाची जी धुरा सांभाळणारा ही मतदारसंघ आहे, विलासराव देशमुखांची धुरा सांभाळणारा मतदारसंघ आहे. हेच बालेकिल्ला आमचा ठरलेला आहे. आज बालेकिल्ला ठरलेला आहे. तरी गेल्या वेळेला भाजपचा खासदार निवडून आला, मग यावेळेला काय होणार? नाही, भाजपाचे खासदार आले पण त्यांनी लोकांच्या संपर्कात गेले नाहीत, खड्डे बुजवले नाहीत, नियोजन लावलं नाही आणि ते निवांत राहतात. त्याच्याबद्दल दुःख वाटतं. चला ठीक आहे, तुम्ही गोंधळ घालता, घोषणा देतात, पण ही बारकी बघा, ही बारकी इथे बसलेली आहे. तुमचा गोंधळ ऐकून तिच्या मनावर परिणाम होईल. शांत राहा, चर्चा करा. ही बिचारी म्हणत असेल की काय नेमकं कसला गोंधळ आहे, काय आहे, चर्चा राहते बाजूला. ठीक आहे, मी पुन्हा एकदा मला सांगा, कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही? नक्की हा काँग्रेसचे आहेत का हे? हा बरं, आता मला सांगा की काय म्हणजे पाण्याचा प्रश्न संदर्भात खूप मोठी अडचण आहे. लातूरला पाणी आणावं लागलं, आता काय परिस्थिती? सर, लातूरच्या परिस्थितीमध्ये कुठलीच सुधारणा झालेली नाही 4.5 वर्षाच्या काळात. उलट्या ज्या सुविधा काँग्रेस पक्षाने लातूरमध्ये दिल्या होत्या त्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा सत्यानाश केलेला आहे. लातूरची रेल्वे सगळ्यांनी केला, सत्ताधाऱ्यांनी केलाय. आता ज्यांची सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी केलाय. लातूरला सुरुवात असलेली रेल्वे आणि बिदर पर्यंत पाठवली. आज लोकांना रेल्वेत बसायला जागा नाही आणि या खासदारांनी अजिबात कुठलंही काम या मतदारसंघात केलेलं नाही. भाजप सुद्धा त्यांना आता उमेदवारी देणार. कुठल्या पक्षाचा आहे? काँग्रेस आहे. आता मी काँग्रेस ठीक आहे, थांबा. हा, आता मी एक भाजपाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याचं मत विचारतो. हे म्हणतात की सगळा सत्यानाश केला, काय केलं नाही. ठीक आहे, थांबा. हा, आता हे म्हणतात किती विकास झाला मला सांग. सर, मी अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये राहून आलोय. मी अमेरिकेमध्ये राहिलो, तिथं ओबामा केअर म्हणून इन्शुरन्स स्कीम आहे, ती सुद्धा सक्सेसफुली राबवली नाही. पण इथं मोदी साहेबांनी जन आरोग्य सुरक्षा योजना जी आहे ती सक्सेसफुली राबवली आणि 10 कोटी परिवारांसाठी 5 लाखापर्यंत आरोग्य चिकित्सा मोफत मिळते. फक्त 2 नंबर द्यायचे, आधार कार्ड आणि आपलं तुमचं दारिद्र्य आणली मोदींनी. चला ठीक आहे, आता मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. तुमचा इथे तरुण कोण आहे? तरुण कॉलेजमध्ये कोण जात आहे? कॉलेजमध्ये तू कुठल्या पक्षाचा आहे? पक्का डोक्यावर हात ठेव, पक्का. हा, आता मला सांग, इथे नोकरी आहे का? आता कॉलेज तुझं किती शिकतोय? किती शिकतोय? फर्स्ट इयरला आहे. तुला आता समजा ग्रॅज्युएट झाला तर नोकरी मिळेल इथे? हा, 100% मिळेल. कारण मागच्या 40-50 वर्षामध्ये लातूरला रोजगाराची कुठलीच सोय नाही. शिवाय फक्त साखर कारखाने उभे केलेत काँग्रेसने इथे. प्रथमतः भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, रेल्वे बोगीचा देशातला 4था प्रकल्प इथे लातूरमध्ये झालेला आहे. रोजगार आहे लातूरमध्ये? रोजगार आहे, रोजगार आहे. मग हे काय नाही बोलतात? मुद्दा मांडायचा आहे. आरोग्याच्या दृष्टीनं लातूरमध्ये जीएमसी होतं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तर सिव्हिल हॉस्पिटलसाठी 10 एकर जागा अभिमन्यू पवार साहेबांनी आणि भाजपने इथं मंजूर केली. ठीक आहे, ठीक आहे. आवाज गोंधळ घालू नका. बघा, ही मुलगी बघा, या मुलीकडे बघा आणि आपला आवाज छोटा करा. बिचारीला काय वाटत असेल. ठीक आहे, आता ठीक आहे, जुनी पेन्शन मी येतो तुमच्याकडे. थांबा, येतो मी तुमच्याकडे. आवाज करू नका. आवाज नाही. मी खूप महत्वाचा प्रश्न विचारतो. आपल्या घरामध्ये तरुण असतो, मुलगी असते, ती शिकते, तिला नोकरीची अपेक्षा सर्वांची असते. छातीवर हात ठेवा आणि लातूरमध्ये रोजगार निर्माण झाला का गेल्या 5 वर्षात? झाला? ते सगळे नाही म्हणतात. चला ठीक आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? काँग्रेस. भाजपचं कोण आहे?
महिला नाही आहे भाजपचं. थांबा. हा, मला सांगा की जो तरुण आहे तो कुठे जातो रोजगाराला? नाही सर, रोजगारच निर्माण झाला नाही तर कुठे जाणार? रोजगारच नाही तर कुठे जाणार? आता ते म्हणतात रोजगार नाही झाला. काय काय करायला पाहिजे होतं 5 वर्षात? आता खासदार साहेबांनी आणि पंतप्रधानांनी दिलेला जो बोगीचा कारखाना आहे त्या बोगीच्या कारखान्यामध्ये जवळजवळ 30,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि आजही आपण साईटवर जाऊन बघा की त्या ठिकाणी रोजगार चालू आहे आणि काही लोक कार्यकर्ते असतील किंवा मजूर असतील, गुत्तेदार असतील, त्या ठिकाणी रोजगाराने काम करतायत. काय काम करतात? लोकांना का हाताला काम मिळतं? लोकांना या ठिकाणी हाताला काम मिळत नाही, हेच खरंच आहे. पण गेल्या 5 वर्षात भारतीय जनता पार्टीने दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत. आणि आता इलेक्शनच्या पुढे मराठा समाजाला आरक्षण देऊन या ठिकाणी ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला या ठिकाणी अन्यायकारक असं मराठा समाजात सुद्धा फसवणूक. शास्त्री, हे काय तुम्ही फेसबुक लाईव्ह करतायत? चला, हे कार्यकर्ते टीव्ही 9चा हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करतात, चांगली गोष्ट. काय बोलायचं तुम्हाला? मला एक प्रश्न विचारायचा आहे. लातूरचे खासदार साहेब म्हणतात एवढ्या लातूरसाठी ट्रेन आणल्या, पण लातूर मुंबई ट्रेन का पळवली? लातूर मुंबई ट्रेन का पळवली महत्वाचा मुद्दा आहे. चला ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण आता मी तुम्हाला विचारतो की रोजगाराच्या प्रश्नावर काय भूमिका आहे? रोजगार निर्माण झाला असतं का? एकेकाळी लातूर शहर हे नंबर 1 होतं, म्हणजे विलासराव देशमुख असताना. काय परिस्थिती तुमच्या दृष्टीने, काय शेतकरी नेते म्हणून? सगळ्यात जास्ती जर पाहायचं असेल तर रोजगार शेतीमध्ये मिळू शकतं आणि शेतीमध्ये रोजगार मिळावा असं काही केलेलं नाही. उलट शेतीमध्ये जो माल पिकला जातो तर या ठिकाणी पिकवणाऱ्याचा विचार होत नाही, शेतीमध्ये माल पिकवणाऱ्याचा विचार होत नाही, परंतु जे खातात त्याचा विचार जास्ती झाला. इथं शेती बुडवण्याचाच एकंदरीत शेती व्यवसाय बुडवण्याचे सगळे धोरण अवलंबिले. त्याच्यामधलं जर असेल तर महत्वाचं काय सांगतो की या सरकारनं सांगितलं होतं स्वामीनाथन आयोगची शिफारस आम्ही लागू करू, संपूर्ण कर्जमुक्ती करू, परंतु ह्या दोन्ही गोष्टी अद्याप झालेल्या नाहीत. शेतकऱ्यामध्ये जर तुम्हाला रोजगार हवा असेल तर शेती फायद्यात आली पाहिजे आणि शेतीमध्ये रोजगार निर्माण. चला ठीक आहे, शेतीच्या या सगळ्या प्रश्नावर मी चर्चा सुरू ठेवणार आहे. आपणही या चर्चेत सहभागी होऊ शकता. कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा टीव्ही 9 मराठी. खूप महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याच्यावर तुम्हाला मतदान करायचं आहे. आवाज कमी. भाजपा असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, कोणी सामान्य माणूस असो, जो आपल्याला खायला अन्न घालतो त्या शेतकऱ्याविषयी आपली काळजी असते. तो माझा प्रश्न आहे. गोंधळ घालू नका आणि फक्त हात वर करून तुम्हाला जे वाटतं ते हात वर करून बोला. आवाज नाही करणार, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आवाज नाही करणार, प्रत्येक घरात शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षात माझा प्रश्न असा आहे, गेल्या 5 वर्षात या सरकारने कर्जमाफी केली असं सांगतं. किती लोकांना कर्जमाफी मिळाली? नाही मिळाली? मग हात खाली ना. मी काय प्रश्न विचारला की कर्जमाफी झाली असं किती लोकांना वाटतं? नाही वाटत तर हात खाली करा. वाटत नसं हात खाली करा. आणि ज्यांना वाटतं कर्जमाफी झाली त्यांनी हात वरती करा. चला ठीक आहे. आता किती लोकांना वाटतं की कर्जमाफी योग्यरित्या झाली नाही? चला ठीक आहे. आता मी नाही थांबा. शेतकरी का? हा मला नाही, थांबा, बोलून द्या ना. काय परिस्थिती आहे? परिस्थिती अशी आहे की घाम गाळून पिकवलेला माल विकल्यानंतर सुद्धा एक वर्ष ह्या सरकारच्या काळात त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. लातूर जिल्ह्यानं 2 खासदार दिलेत, एक रवी सर आणि एक सुनील गायकवाड. रवी गायकवाड आणि सुनील गायकवाड ह्या दोघांचं 4 वर्षातलं काम जर बघितलं, त्यांचं एक काम आहे विमानात महागटलं सीट का पुढलं सीट म्हणण्यात रवी सर गुंग, आणि सुनील गायकवाड रेल्वे उदगीरला का बिदरला ह्याच्यात गुंग. शेतकऱ्याच्या मतं घेतले पण शेतकऱ्यांचं काय झालं नाही. ठीक आहे मी येतो. ठीक आहे. हा, काय करतो? तुझ्या घरी शेती आहे का? नक्की आहे. हा, मला काय अवस्था आहे सांग. साहेब, हे या धर्मावर बोलतंय सरकार, हिंदुत्वावर बोलतं, पण हिंदू शेतकऱ्याची कर्जमाफी दिली का? किती हिंदू शेतकरी आत्महत्या करून मेलेत? शेतकऱ्यांमध्ये पण हिंदू मुस्लिम असं असतं का? चला ठीक आहे. आता मला हे नवीन ऐकायला. हा बोला.
आजपर्यंत जी भारतीय जनता पार्टीनं काम केलं, फक्त काँग्रेसनं आजपर्यंत काम केलं लातूर जिल्ह्यामध्ये कारखाने सांभाळायचे आणि त्या कारखान्याला पाणी पुरवायचं. आज जनतेला पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न गंभीर इतका बनला की तुम्हाला सांगू इच्छितो की लातूरला रेल्वेनं पाणी भारतीय जनता पार्टीच्या काळात आणायची. ठीक आहे, चला मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे त्यांचा आग्रह होता वरती बसायला पाहिजे, पण युती आहे. मला सांगा काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? तुम्ही म्हणजे तुमचंही आंदोलन सुरू होतं, शिवसेनेचंही सुरू होतं, काय परिस्थिती? शेतकऱ्याची एवढी दयनीय अवस्था आहे. उसाला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कुठल्याही दुधाला भाव नाही. अहो ह्यांचे ह्या बीजेपीचे एवढ्या सत्तेचा माज आलाय. काल शेतकऱ्याला अक्षरशः मारहाण केलं ह्याच्या किसान सेवेच्या जिल्हाध्यक्षाने. लाज वाटायला पाहिजे ह्या गोष्टीचा. हे ना जिल्हाध्यक्षाने मारहाण केली. 4.5 वर्षा फक्तमध्ये ना गाजर दिले. लातूर महानगरपालिका पहिल्या वेळेस दिवाळखोरीत निघाली. दिवाळी फक्त चला म्हणजे गाजर दिलं असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. मला ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी मी भाजपचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारतो की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू अशी मागणी तुमच्या शिवसेनेने केली होती, झाली का नाही झाली? आणि जी कर्जमाफी आहे ती किती मिळाली बरं साहेब? आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये जितकं कर्ज माफ झालं नाही, 15 वर्षामध्ये जेवढं कर्ज माफ झालं नाही त्याच्या कितीतरी पट आमच्या काळामध्ये कर्ज माफ झालेलं आहे. हे बोलत असताना तुम्ही आवाज केला का? त्यांना बोलू द्या ना, बोलू द्या. बोला तुम्ही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात जितकं कर्ज माफ झालं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट हे भाजपच्या काळात कर्ज माफ झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की लातूर जिल्ह्यापुरतं, एकट्या लातूर जिल्ह्यापुरतं बोलायचं तर जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक काम जर कुठं झालाय तर लातूर जिल्ह्यामध्ये नाही. तुम्ही असा गोंधळ घाला तर तुम्हाला त्यांचं ऐकता येणार नाही आणि तुम्हाला मत मांडतात. मला सांगा, जलयुक्त शिवार लातूर जिल्ह्यामध्ये योग्य प्रकारे राबवण्यात आलंय का? हात वरती करा. आलं? मग हात खाली ना. आलं असेल तर हात वरती करा, नसेल तर खाली करा. आलं? किती लोकांना वाटतं की झालं नाही, जलयुक्त शिवारचं काम झालं नाही? हा, हे बरोबर आहे. प्रश्न ऐका, नंतर हात वरती करा. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर अत्यंत महत्वाचा प्रश्न चर्चेला येणार आहे. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी लातूरकरांना काय वाटतंय ही चर्चा एका ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत मी आहे लातूरमध्ये लाल किल्ला एक्सप्रेस TV9 ची लातूरकरांचं मत विचारात घेते, त्यांच्याशी चर्चा करते. कार्यकर्ते, सामान्य माणसंही आहेत. आता एक सगळ्यात महत्वाचा, आपला पंतप्रधान म्हणजे आपलं नाक असतो. बरोबर. आपला पंतप्रधान कसा असावा असे प्रत्येकाचे आराखडे असतात. मी तुम्हाला याच्या नाही थांबा, आता घोषणा देऊ नका. तुम्हाला तुमच्याकडे यायचं असेल तर मग घोषणा नाही दिल्या पाहिजे. ठीक आहे. माझा प्रश्न असा आहे, किती लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे? त्यांनी हात वरती करा. व्हावं असं वाटतं? हात खाली. आता बसा करा. आवाज नाही करायचा. आता हा थांबा जरा. थांबा. चल. अरे असं वागलं तर कोण लग्न नाही करणार तुझ्याशी. जर असं वागलं तर लग्न करणार नाही कोणी. चला थांबा. माझा दुसरा प्रश्न आहे, किती शांतपणे आपला पंतप्रधान आहे, आपण निवडतो, आवाज न करता. किती लोकांना वाटतं की राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे? हे तुम्हाला सगळ्यांना वाटतं? ठीक आहे. आता एक महत्वाचा हे जे गृहस्थ हे खूप दादागिरी करत होते. हे म्हणत होते की माझ्याकडे कुणी आलं नाही. आता दादागिरी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हा भाग वेगळा. काय लातूरचे काय प्रश्न? राहुल गांधी हे पंतप्रधान झाले पाहिजे की नरेंद्र मोदी झाले पाहिजे आणि का झाले पाहिजे? बाळासाहेब आंबेडकर झाले पाहिजे. तिसरा पर्याय बाळासाहेब, म्हणजे दोघं. बाळासाहेब आंबेडकर. तिसरा पर्याय बाळासाहेब आंबेडकर. आवाज कमी असं बोलून होत नाही, मत टाकावं लागतं. आवाज कर. मला सांग, का झाले पाहिजे? काय क्वालिटी आहे जी नरेंद्र मोदींमध्ये नाहीये, राहुल गांधीमध्ये नाही, आणि बाळासाहेब सरकारनं क्वालिटी त्यांचे काय? प्रकाश आंबेडकर यांच्याकडे काय आहे की म्हणून ते पंतप्रधान होतील असं वाटतं? पंतप्रधान बाळासाहेब आंबेडकरला सत्ता द्या. बाळासाहेब आंबेडकर द्या, म्हणजे पहिली सत्ता द्या. बाळासाहेब आंबेडकरला सत्ता द्या. बाळासाहेब आंबेडकर सगळ्याचे प्रश्न सोडवतील. वंचित बहुजन आघाडी. ठीक आहे, म्हणजे क्वालिटी सांगता येत नाही यांना. हा थांबा. ठीक आहे, पुढे. कोण झालं पाहिजे? नरेंद्र मोदी बरोबर वाटतो की राहुल गांधी? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. या देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी स्वातंत्र्याच्या नंतर एवढे घरकुल देशामध्ये कोणी दिले नाही आणि मागल त्याला घर
मागल त्याला जागा. चला ठीक आहे, चला ठीक आहे. आता तुम्ही काँग्रेस नाही बघा, नाही कोण झालं पाहिजे, तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे राहुल गांधी झाले पाहिजे. आता हे काय म्हणतात की नियोजन करतात, चांगलं काम करतात, अनुभव आहे. राहुल गांधी काय झाले पाहिजे? तुम्हाला बोलतो, दोघांपैकी कोण बोलला? हे बघा सर, आम्ही मगापासून आपण ऐकत आहात. एक मिनिट, पर आता मगा बोलले की काय म्हणले, पवार साहेबांनी आरोग्याची सेवा दिली. अहो हे पवार साहेब कोण, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सगळ्यात महत्वाचा एक पीए माणूस. आणि दुसरी गोष्ट, रेल्वेची बोगी आणली आणि आहे ती लातूरची रेल्वे पळवली. हे ह्यांचं नियोजन. मी माझा प्रश्न, राहुल गांधीचं काम चांगलं आहे की नरेंद्र मोदीचं? हा राहुल गांधी. चला ठीक आहे. तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? नाही, तुमची संधी झाली. कुठल्या पक्षाचे आहात तुम्ही? भाजपचे. ते राहुल गांधी म्हणतात. काय राहुल गांधीमध्ये असं काय कमी आहे की ते पंतप्रधान नाही झाले पाहिजे? राहुल गांधीजींना साधं शेतकऱ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवत नाही. त्यांनी म्हणतात की मशीन मध्ये बटाटे टाकल्यावर कडून सोनं येते म्हणतात. अशा लोकांना हे पंतप्रधान कधी होणार नाहीत. पंतप्रधान होणार तर फक्त नरेंद्र मोदीच पंतप्रधान होऊ शकतात. ठीक आहे, नरेंद्र मोदीच होऊ शकतात. मशीन मध्ये बटाटे टाका आणि काय बाहेर येतं? पण ते अर्धवट दाखवलं हे तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे का, मला सांगा. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना समजा समोर ठेवलं, कोण पंतप्रधान झालं? पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. का झाले पाहिजेत? कारण त्या माणसाकडे विजन आहे. जगाच्या पाठीवर भारताचं एक नेतृत्व प्रस्थापित करू शकतो. जागतिक नेतृत्व नरेंद्र मोदी मध्ये आहे, राहुल गांधीकडे नाही. राहुल गांधी फक्त राफेलवर खोटे आरोप करू शकतो. त्यांनी माझ्या समोर यावं, मी त्यांना डिबेट करू शकतो. चला, आणखी एक माझा वेगळा प्रश्न आहे. माझा आणखी एक प्रश्न, नितीन गडकरी आपल्या महाराष्ट्राचे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे आहेत. नितीन गडकरी पंतप्रधान व्हावे असं किती लोकांना वाटतं सांगा? नाही, मोदी झाले पाहिजे का गडकरी पंतप्रधान झाले पाहिजे की नरेंद्र मोदी? सांगा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. गडकरी साहेब ही त्यांना आपल्या देशाचे एक मंत्री आहेत. गडकरी साहेबांचंही काम खूप मोठ्या प्रमाणात चांगलं आहे. गडकरी साहेबांनी देशामध्ये सर्वात जास्त हायवे करायचं काम हे गडकरी साहेबांनी केलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण आपल्याला देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काम केलंय. याबद्दल मला आता आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी ठीक नाही. थांबा काय? हा एक काय दिलं? एकच मिशन दोन्ही पेन्शन. अगदी थोडक्यात. देशामध्ये आणि राज्यामध्ये अन्यायकारक अशी शेअर मार्केटवर आधारित पेन्शन योजना एनपीएस आणि डीसीपीएस शासनाने लागू केलेली आहे. जो ह्या लाल किल्ला कुणाचा असेल, इलेक्शन एक्सप्रेस मध्ये लाल किल्ला ज्याचा असेल, जो जुनी पेन्शन योजना लागू करील त्याचाच लाल किल्ला असेल. तुम्हाला कोणाला प्रश्न कोणाला प्रश्न विचारायचा आहे? मला दोन प्रश्न विचारायचे आहेत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना. हॅलो, दोन प्रश्न विचारायचे. दोघं बी लबाड कसे आहेत ती सांगतो. 26 जानेवारीच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुले, काशीराम सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देणार होते. सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि काशीराम यांना भारतरत्न देणार होते. पण काय झालं, राहुल गांधीनं 50 वर्ष भिजवत ठेवलं काँग्रेसनं आणि बीजेपी सरकारनं 4.5-5 वर्षात धुळदाण केली. ज्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी या भारताला, महाराष्ट्राला शिक्षणाचं दिलं. बरोबर, अगदी थोडक्यात. भारत देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेब होत का राहुल गांधी होत हे महत्वाचं नाही. आमचे मूळ प्रश्न महत्वाचे आहेत. आमचे प्रश्न मिटले पाहिजेत आणि जो कोणी हा प्रश्न मिटवायची ताकद आहे, नेता नेमकी ताकद ज्याच्या अंगात आहे तो प्रधानमंत्री झाला पाहिजे. कोण आहे आता? कोण आहे? नाही, थांबा. खूप महत्वाचा प्रश्न कोण आहे? नाही, बसा तुम्ही. मुळामध्ये जे मूळ प्रश्न यावर चर्चा. कोण आहे तू? कोण नजरेसमोर कोण आहे? मूळ प्रश्न जे सोडू शकतो, जो काम करू शकतो, अजून ठरवलं नाही. हा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांकडे गेलो नाही. काय सर, या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनामध्ये जो प्रश्न आहे तो असा आहे की बीजेपी सरकार 70 वर्ष काँग्रेसने आरक्षणाचा जो मराठा मुद्दा आहे तो फक्त आणि फक्त बीजेपी सरकारने या ठिकाणी एसईबीसीच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे आणि
केंद्रामध्ये 10% आरक्षण हेही बीजेपी मोदी शासन. महत्वाचा मुद्दा आहे. चला महत्वाचा मुद्दा. आता मी बराच वेळ यांच्याकडे गेलो नाही थांबा. महत्वाचा मुद्दा आहे. मी काँग्रेसच्या मराठा आरक्षण जे आहे ते भाजपने सोडवलं असं त्यांचा विद्यार्थी म्हणून म्हणतोय. काय नेमकं आहे? कोर्टामध्ये केस आहे काय? मराठा आरक्षण हे काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य असताना आम्ही डिक्लेअर केलं होतं. त्याही वेळेला जे मुद्दे होते तेच आता मुद्दे आहेत. नवा मुद्दा कुठलाही नाही आमच्या मुद्द्यावर. उलट काल सुप्रीम कोर्ट तुम्हाला विचारतं की ओबीसी मध्ये पहिल्यांदा कुणबी मराठा असताना नव्याची गरज काय? तुमच्या नियतीमध्ये खोट आहे. तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत, त्याला झुलवणार आहात आणि मराठ्याच्या पदरात काही पडू नये अशी व्यवस्था हे सरकार करत आहे. आरक्षण दिलं पण पदरात काही पडणार नाही. काय स्टेटस हो? कारण हे तरुण सगळे जे आहेत ते म्हणतात की मराठा आरक्षण मिळत नाहीये, कोर्टात केस आहे, टिकणार नाही असं म्हणणं आहे. काय स्टेटस आहे? आरक्षण कोर्टात टिकणार याच पद्धतीने केलेलं आहे. मागासवर्गीय आयोगाचा पूर्ण निर्णय घेऊनच ते कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आरक्षण हे मराठा समाजाला फक्त भारतीय जनता पार्टीचं आरक्षण मिळू शकते हेच सत्य आहे. आणि याच अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री असतील, आमचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर असतील, अशा सर्व मराठा नेत्यांनी यासाठी पूर्ण प्रयत्न केला आणि हे आरक्षण ठीक आहे. हे काय आहे? काय आहे? बेरोजगारी आहे. हा उभं राहा. आम्हाला प्रथमतः जो आमची बेरोजगारी असेल, आमच्या हक्काच्या गरजा आहेत, बेरोजगारी असेल, आमचं संरक्षण असेल, आरक्षण असेल आणि आम्हाला जे संरक्षण देतील मग मोदी चालेल, राहुल चालेल, कुठलाही नेता चालेल. माझं एवढंच म्हणणं आहे की भारी कोण नसते त्याला आपण भारी करतो. मग ते मोदी असेल, राहुल असेल, सामान्य जनतेतून कुणी का असणार तो पंतप्रधान व्हायला पाहिजे एवढं माझं मत. बिलकुल सामान्य माणूस पंतप्रधान झाला पाहिजे. मला तुमचा काय मुद्दा आहे? सर्वात महत्वाचा माझा मुद्दा आहे या ठिकाणी हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या मनात काय हा आहे का शक्ती प्रदर्शनाचा हे मला कळत नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. 2019च्या इलेक्शन मध्ये जे कामं केलेली आहेत या भाजप सरकारनं, केवळ त्या कामाच्या जोरावरच सामान्य जनता त्यांना निवडून देईल असं मला वाटतंय. आणि दबक्या आवाजामध्ये काँग्रेसची मंडळी पुन्हा निवडून दिलं असं तर बसा खाली बसा. आम आदमीचं. ठीक आहे. हॅलो दिल्लीमध्ये अर्ध राज्य असताना दिल्लीमध्ये शिक्षण, रोजगार मेळे आणि स्वामीनाथन आयोग, आज सध्या दिल्ली एकमेव राज्य आहे स्वामीनाथन आयोग लागू करत आहे. आणि शिक्षण जर दिलं तर आरक्षणाची गरज पडणार नाही. अर्धी सत्ता असताना दिल्ली मॉडेल हे पूर्ण जगात फेमस झालेलं आहे. आणि रोजगार मेळा चालू असून दिल्लीत 12,000 विद्यार्थ्यांना रोजगार भेटलेला आहे. चला ठीक आहे. थांबा. हा खाली बस. भाजपच्या काळात सगळ्यात मनोवादी सरकार जातीवाद केलेला आहे. लातूर जिल्ह्यात ह्या लातूर जिल्ह्यात लोकसभेचा खासदार भाजपचा खासदार आहे, भाजपचा आमदार आहे, तरी पण ह्या लातूर जिल्ह्यात जातीवाद झालेला रुद्रवाडी प्रकरणात मातंग समाजावर, तसेच ह्या देशात सर्वात जास्त जातीवाद ह्या भाजपच्या सरकारमध्ये सर्वात जास्त जातीवाद. ठीक आहे. बसा झालं. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहणार आहे. खूप जोश दिसतोय लातूरकरांमध्ये. एक छोटासा ब्रेक नंतर भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आणखी काही प्रश्न आहेत, स्थानिक प्रश्न आहेत. शिवसेनेला वरती डायसवर बसवता आलं नाही मला, कारण जागा कमी आहे. आणखी काय प्रश्न आहेत लातूरचे? लातूरच्या प्रश्नाचं मांडायचंच आहे, पण पहिलं सांगायचं की लाल किल्ला कोणाचा? तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक शिवसैनिक म्हणून सांगतो, लाल किल्ला हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाचा असला पाहिजे. यामुळे आमचा पहिला पाठिंबा नितीन गडकरी साहेबांना असणार आहे. आणि झाला विषय लातूरचा, मला लातूर स्थानिकचा विषय या ठिकाणी मांडायचा आहे. भाजपने आतापर्यंत फक्त या ठिकाणी सत्ता सगळी असताना सुद्धा ना रोड नाहीत, ना या ठिकाणी जनतेची पूर्ण फसवणूक केली चालली आहे. आणि इथले पालकमंत्र्याचं कर्जमाफीचं तर सांगायचं झालं तर येथील ठीक आहे. आता माझ्याकडे खूप वेळ कमी आहे. आता ठीक आहे. आता हे लाल किल्ला म्हणतात शिवसेनेचा. हा ठीक आहे. मला हे सांगा की 2014ला इथे देशमुखांची सत्ता गेली आणि भाजपची निलंगेकरांची सत्ता आली.
आता काय चित्र पाहायला मिळतं? तुम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात, काय कोण म्हणजे देशमुख पुन्हा येतील 2019? नाही, मी तर समाजवादी पक्षाचा आहे, त्यामुळे मी एकच म्हणेल की काँग्रेसची सत्ता आणि भाजपची सत्ता ह्या दोन्ही सत्तामध्ये काही फरक नाही आहे. कारण आमचा जो विषय होता की मुस्लिम आरक्षण आणि मराठा आरक्षण देऊन सुद्धा हे कोर्टात टिकणार नाही हे शासनाला माहीत आहे. आणि मुस्लिम आरक्षण काँग्रेसने दिलं असता त्याला शेवटी अध्यादेशामध्ये त्यांनी परत केलेलं नाही, म्हणजे त्याला मंजूर केलेलं नाही. त्यामुळे आज आम्हाला मुस्लिम आरक्षणासाठी भांडावं लागत आहे. म्हणून ठीक आहे, म्हणजे मी तुमच्याकडे आणि ताहिरबाई तुम्ही ठीक आहे तुमच्यासाठी मतं मागा, पण मला एक अनालिसिस एक तटस्थ म्हणून सांगा की 2014ला जे झालं, विलासराव देशमुखांच्या घराण्याची सत्ता गेली आणि आता हे नवीन आली, यावेळेला काय चित्र पाहायला मिळतं? आता तुम्ही तुमच्या पक्षापुरतं बोलू नका, तुम्ही एक पत्रकार म्हणून म्हणा. या देशाचं मूड काय मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे. या देशाचं मूड असं आहे की या देशाच्या मूड बदल पाहिजे. या देशात सर्वात मोठा म्हणजे मुस्लिम आरक्षणावर मला बोलायचं कर्तव्य आहे. मुस्लिम आरक्षण दिलेलं नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार सुद्धा मुस्लिम आरक्षणावर विधान भवन मध्ये साधा मुसलमानाला आरक्षण द्या म्हणून साधा उठून कोणी काँग्रेसवाल्यांना सांगितलेलं नाही, त्या राष्ट्रवादी सांगितलेलं नाही. म्हणजे हे सगळं भाजप तर मुसलमानाचं खुलं चला ठीक आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सुद्धा मुस्लिम आरक्षण. मला सांगा, शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही म्हणतात की काही कर्जमाफी झालेली आहे, यावेळेला काय चित्र असेल 2019ला? हम किसान देश की शान जीने से बेजार है, दिल्ली के उस लाल किले के हम भी तो हकदार हैं. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रस्ते नाही म्हणून झाल्या नाहीत, रेल्वे नाही म्हणून झाली नाही, त्यांच्या पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही म्हणून कांद्याच्या ढिगावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उदाहरण आहे. सत्ता पालट होईल असं वाटतं? एवढं वातावरण आहे लातूरमध्ये. आता जो खासदार आहे तो बदलेल असं वाटतं का तुम्हाला? या खासदारांनी काय केलं? 5 वर्ष काय दिवे लावले, दिल्लीमध्ये काय बोलले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्या महाराष्ट्राला. मी लोकांना चला ठीक आहे. कुठल्या पक्षाचे आहेत तुम्ही? कुठल्या पक्षाचे आहेत? काँग्रेसचे आहेत. आता देशमुखांची सत्ता गेली होती 2014ला. हा, आता परत भाजप, निलंगेकर आणि देशमुख असा वाद सुरू झाला. कोण येईल वाटतं? आता हा जिल्हा लोकनेते विलासरावजी देशमुख आणि अमित देशमुखजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणार आहे. इथं पुन्हा एकदा परिवर्तन अटळलंय आणि काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आणि गल्ली बोळ्यातनं देशातला आवाज येतोय की चौकीदार चोर है. चला ठीक आहे. आता हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत बरोबर, ते काय म्हणतात? देशमुखांची सत्ता येणार. किती लोकांना वाटतं देशमुखांची सत्ता परत येणार? हात वरती करा. किती लोकांना वाटतं भाजप निलंगेकरांची सत्ता येणार? चला हे पण आहे, म्हणजे टफ फाईट आहे बरोबर, बिलकुल टफ फाईट आहे. कॅमेरामॅन बघा, तिथे निलंगेकर आहे, तिथे काँग्रेसवाले आहेत. आणि चला ठीक आहे, मी शेवटची प्रतिक्रिया घेतो. बोला कुठलं? चला सर, रोजगाराची संधी नाही, मी सुशिक्षित बेकार आहे सुद्धा आणि जनधन खात्यामध्ये 15 लाख येणार होते, 15 लाखापैकी 1 रुपया आला नाही आणि 1500 रुपये मधले पण मायनस पैसे होतात. सामान्य जनतेने पैसे अकाउंटला ठेवायचं, हा पण मोठा प्रॉब्लेम झालेला आहे सध्या. आणि बोलायला खूप आहे, सगळ्यांना बोलायचं. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. माझा वेळ संपलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना बोलायचं होतं पण माझ्याकडे वेळेचं बंधन असतं. मी कार्यक्रम इथे थांबवतो. आपण पात्रा टीव्ही